नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहेत ना? वारकरी समाज भूषण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला कोणी विसरू नका. आपणही ऐका आणि इतरांनाही सांगा. ज्ञानेश्वरा करुणा कर दयाळ, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. काय माझी वाणी मानेल संतांशी, रंजवू चित्ताशी आपुलिया. केलसे चरित्र केले नारायणी, रांगता गोधणी राखिताही. हे सोंग सारले या रूप्यान, ते पुढेही बहुते करणे आहे. प्रसूत प्रकरणे आज श्री संत ज्ञानोबारांच्या समाधी उत्सवाचा दिवस आहे. ज्या दिवशी ज्ञानोबा समाधीमध्ये बसले तो दिवस, ही कार्तिकी यात्रा अष्टमीला सुरू. पंचमी पासून संपूर्ण संत मंडळी आळंदीत यायला सुरुवात होते. सप्तमीला सगळी मंडळी या ठिकाणी पूर्ण अशा प्रकारची उपस्थित होती आणि उपस्थित झाल्यानंतर अष्टमीला श्री संत नामदेव महाराजांच्या कीर्तनाने या उत्सवाला प्रारंभ होतो. आणि त्रयोदशीचं कीर्तन रावळाच्या द्वारातलं म्हणजे ज्ञानोबाराच्या समाधीच्या पुढचं कान्होबा महाराज पाठक करतात आणि काल्याचं कीर्तन श्री संत नामदेव महाराजांचं होतं अमावस्येला. असा सरासरीचा इतिहास आहे, अशी विशेषता आहे. संपूर्ण संत आणि संपूर्ण देव या कालामध्ये आळंदी क्षेत्रामध्ये उपस्थित असतात. अर्थात देव आणि संत शरीराने नाही येत, पण अदृश्य स्वरूपामध्ये सगळे संत आहेत. कारण अदृश्य असलेल्या परमात्मा दर्शन देण्याची ज्यांच्यात शक्ती आहे त्यांना अदृश्य स्वरूपाने कुठेही वास करायचा पूर्ण अशा प्रकारचा अधिकार आहे. आणि ते तशा प्रकारचे असल्यामुळं श्री संत ज्ञानोबारांच्या समाधी उत्सवाला संपूर्ण मंडळी या ठिकाणी उपस्थित असतात. अगदी चोखोबाराय, सावता महाराज, नामदेव महाराज, त्या काळातले सगळेच्या सगळे संत आणि त्यानंतरचे जे निवृत्तीनाथासह देवासह अखिल ब्रह्मांड नायक परमात्मा रुक्मिणी, नामदेवरायाचे जे 4 मुलं, संपूर्ण परिवार आळंदी क्षेत्रामध्ये उपस्थित असतो आणि ज्ञानोबाराच्या समाधीचा उत्सव पूर्ण करतात. असा हा संत मंडळींना आणि देवानी साक्षात श्री संत ज्ञानोबारांना समाधीला बसवण्याचा हा सगळ्याचा सगळा उत्सव पूर्ण केलेला आहे. आणि तेच दरवर्षी या ठिकाणी येऊन उत्सव पूर्ण करीत असतात. कोरोनाने इथं लोकांना येऊ दिलं नसलं तरी सुद्धा संत मंडळीला प्रतिबंध करण्या एवढं कोरोनाचं सामर्थ्य अजिबात नाही. कोरोना म्हणजे काय, तर कोरोना म्हणजे अत्यंत व्याप्त असलेली एक दुष्ट वृत्ती म्हणजे कोरोना. अत्यंत व्याप्त असलेली, बरं का. 2 गोष्टी असतात, एक असतं चैतन्य आणि एक असते माया, बरं का. ह्या 2 गोष्टी सदैव असतात. तर त्याच्यात त्या मायेचं कार्य कधी कधी सत्वगुणातून निर्माण होतं, तर कधी कधी तमोगुणातून निर्माण होतं. मग ज्याच्यात लालसा आणि निर्गुण अशा प्रकारची वृत्ती आहे, अशातून निर्माण झालेला कोरोना म्हणजे चीन मधून निर्माण झालेला कोरोना म्हणजे दुष्ट वृत्ती संपूर्ण जगतामध्ये अगदी हरेक ब्रह्माप्रमाणे मायेप्रमाणे व्यापक अशी ही जी एक स्थिती, त्याला म्हणायचं कोरोना. म्हणून लोक घाबरतात. ते परवा इथं विधानसभेचे सभापती आले होते, मला त्या मीटिंगला बोलवलं होतं. चर्चा निघताना अशी चर्चा निघाली, म्हणजे शेतकरी शेतीच्या मालाला हमी भाव मिळावा म्हणून आत्महत्या करतात. त्यांचं आम्हाला काहीतरी करावं लागतं, त्याच्याकरता प्रयत्न करावाच लागतो. तसं वारी करता कोणी महाराजांनी आत्महत्या केली असती तर आम्हाला काहीतरी करावं लागलं असतं. पण तुम्हाला काय म्हणे एवढं वारीची आसक्ती नाहीये असं आम्हाला दिसलं, त्याच्यामुळे आम्ही हे प्रतिबंध अधिक लादले, बरं का. सामान्य माणसं तर सोडू द्या म्हणे, पण कोणचा महाराज आला म्हणे आळंदीमध्ये सांगा ना, जुगारून काय करून आलेत का, असा विचार त्या दिवशी झाला. मी म्हटलं आम्ही आहे तिथे. ते म्हटलं मी इथंच आहे, तुम्हाला जाता येत नाही म्हणून. नाहीतर कोणी का आले नाही, सरकारच्या भीतीना
काय नाही लाखो म्हटले. आता शेतकरी दिल्लीला आले तर पोलिसाची भीती आहे, सगळी भीती आहे, कोरोनाची पण भीती आहे, पण त्यांनी जुगारली का नाही? तसं इथं कोणी जुगारलंय का? मग तसं नाही झालं म्हणून आम्ही काही फारसं लक्ष देत नाही. जाऊ द्या म्हणजे तुम्हालाच नकोय ना, मग आम्हाला तरी काय त्याचं. म्हणजे ते म्हणत नाहीत त्यांना नकोय, कोणाला नकोय म्हणतात ते आपल्यालाच नको आहे. त्याच्यानंतर दुसरा विचार कोणीतरी मांडला तिथं, मला वाटतं ते आपले ठाकूरबांच्या घरातले कोणतरी होते, ते म्हटले की गावागावातले सप्ते बंद झाले. ते म्हटले त्याच्यात ते विश्लेषण करायला भारी असतात. अर्धा समाज सप्ता नको म्हणणारा असतो, अर्धा समाज सप्ता पाहिजे म्हणणारा असतो. अर्धा समाज जो पाहिजे म्हणणारा असतो तो दरिद्री असतो, नको म्हणणारा त्यामुळे तुमचे सप्ते परत सुरू होतील अशी तुम्ही मनात धारणाच धरू नका. उपजीविकेचं साधनाचं काय ते म्हटले आमच्याकडे या काही नोकरी धंदा आमचा तमका स्कीम काहीतरी देऊन त्याच्यावर तुम्ही परमार्थ करू वाटलं तर करा, नाही तर तुमची तरी काय इच्छा आहे म्हटले परमार्थाची काही नाही म्हटले. एवढा लॉकडाऊन झाला, किती जणांनी अभ्यास केला म्हटले? मी म्हटलं लय जणांनी अभ्यास केला, काय माहिती तुम्हाला? मी म्हटलं हे बरोबर. कोणी कोणी म्हणजे 8 महिन्यात ज्ञानेश्वरी पाठच करून टाकायला पाहिजे होती, केली का? दाखवा म्हणे असं. मी 5 लाख रुपये देतो म्हणे ज्यांनी लॉकडाऊन मध्ये ज्ञानेश्वरी पाठ केली असं. आहे का कोणी? म्हणे हे चाललंय म्हणून चाललंय म्हणे, बाकी काही नाही. अर्थात लोकांना नको आहे असं नाही बरं का, हे चालू झाला विषय, पण लोकांना पाहिजे आहे. आता कशा करता पाहिजे त्याचे 2-3 कारण आपले जुने लोक सांगत असताना असे सांगायचे, काही हौशे आहेत, काही नवशे आहेत आणि काही असे आहेत लोक. तर त्यापैकी काही लोकांना चेंज, संसारातून बायकोच्या तापातून 7-8 दिवस चेंजिंग ठेवली किंवा इकडं कुठेतरी शांत राहता येतं म्हणून वारीला येतात. इकडं तिकडं आता घरी कोणावर खवळता येत नाही. घरी इथं आलं की महाराजावर खवळायचं, महाराज तुम्हाला काय अक्कल आहे का? संडासमध्ये पाणी आहे का? बायको ऐकत नाही, पण इथं मग खवळता येतं. म्हणजे ती एक हाऊसपुरी करण्याकरता इथे येतात. असे बऱ्याच प्रकाराने इथे येतात, वारीत येतात. आणि काही मंडळी मात्र श्री संत ज्ञानोबारांचं समर्पण करण्याकरता येतात बरं का. 100 नसले तरी निदान 10 नसले तरी 1, आणि तो 1 सुद्धा कोटीपेक्षा अधिक महत्वपूर्ण आहे. आणि अधिक महत्वपूर्ण असलेल्या कोटीपेक्षा व्यक्ती म्हणजे कोणतरी संत, महात्मा, सिद्ध पुरुष असा या ठिकाणी उपस्थित असतो. आणि आजही सुद्धा संपूर्ण संत मंडळी उपस्थित आहेत ज्ञानोबारांचा हा समाधी उत्सव पूर्ण करण्याकरता. अशी ज्ञानोबारांची फार मोठी योग्यता आहे. श्री संत ज्ञानोबारांचं चरित्र या अभंगामध्ये श्री संत जगद्गुरु तुकोबाराय जाणून बुजून करतायत असं मला वाटतं. का? याच्यामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याचं कुठेही नाव आलेलं नाही, नारायण नाव आलंय आणि चरित्र केलं असं आलेलं आहे. याचा अर्थ नारायणाचा अवतार साक्षात श्री संत ज्ञानोबाराय असल्यामुळे हे श्री संत ज्ञानोबारांचं चरित्र श्री संत जगद्गुरु तुकोबाराय बाळक्रीडेच्या प्रारंभाला सांगतायत. अशी एक विशेषता याच्यातून दिसते आपल्याला. आळंदी क्षेत्राचं महत्व काय? आळंदी क्षेत्राचं महत्व असं आहे की या भूमीचा जो देव आहे तो सिद्ध देव आहे, सिद्धेश्वर भगवान सिद्ध देव आहे. सिद्ध स्वरूपाचा देव आहे. ब्रह्म शोधण्याकरता निघालेला देव नाही आता बरं का. तो पहिला अगोदर ब्रह्म शोधण्याकरता निघालेला देव होता. म्हणजे भगवान महादेव काय करीत होते? स्मशानात वस्ती रुद्र करी का असं या कारणे ब्रह्मशोधाया कारणे. पण आता ब्रह्मशोधाया कारणे नाही, आता ब्रह्म शोधून झालं, आता पूर्ण झालं. तो पूर्वी पूर्ण नव्हता, नंतर पूर्ण झाला असं नाही, पण बोलण्यात कल्पना करायला काय हरकत नाही. अशा पद्धतीचा देव इथं सिद्ध स्वरूपामध्ये आहे, सिद्ध स्वरूपामध्ये आहे. इथं सगळ्या प्रकारच्या अपेक्षा मनुष्याच्या पूर्ण होतात बरं का. सगळ्या अपेक्षा पूर्ण होतात अशा प्रकारची ही सिद्धेश्वर देवता आहे. आणि ही सिद्धेश्वर देवता श्री संत ज्ञानोबारांनी या ठिकाणी समाधी घेणार आहेत म्हणून आपण अगोदरच वास्तव्य करावं. पहा, ज्ञानोबारांच्या म्हणजे भगवान विष्णूच्या
स्वागता करता भगवान शंकर सिद्धेश्वर स्वरूपाने अगोदर काही लाखो वर्ष इथं येऊन स्थापित झाले, थांबले. त्याही अगोदर या भूमीमध्ये साक्षात कुबेर आले आणि कुबेराने भगवान शंकराला बसण्याकरता जी जागा तयार केली ना, तिथं आपली सगळी संपत्ती खाली टाकली. कुठे? त्या भूमीमध्ये टाकली बरं का, पूर्ण. म्हणून भगवान शंकराच्या सिद्धेश्वराच्या खाली सगळी कुबेराची संपत्ती आहे. कुठे? आळंदीमध्ये. ना आळंदीचं वैशिष्ट्य आहे, इथं कुबेराची सगळी संपत्ती सिद्धेश्वर भगवंताच्या खाली. कारण देवाला बसण्याकरता साक्षात कुबेरानेच एक प्रकारचं आसन टाकलेलं आहे ते, आणि ते आसन इतकं. आता कुबेराची संपत्ती म्हणजे काय आपल्याला सांगताना काय सांगितलं संतांनी? देह हे काळाचे धन. सगळ्याचं धन कोणाचं आहे? आपलं सगळ्याचं धन कोणाचं आहे? का आपलं आहे? आपलं नाहीच ना, ते कोणाचं आहे? कुबेराचं आहे. या सगळ्याचं धन तिथं टाकलेले. आपल्या सगळ्यांचं धन कुठे टाकले? उत्खनन करायचं, एवढं ध्यानात ठेवायचं. नाही तर माझा वाटा काढून घेतो, तिथं जमत नाही. साक्षात भगवान सिद्धेश्वर आहे तिथं. आणि सिद्धेश्वर म्हटलं ना की संरक्षणाकरता नाग असतो, ध्यानात ठेवायचं. साधा नाग नसतो. भगवान विष्णू येणार म्हणून शेष बे अगोदरच वेगळ्या रूपात तिथं उपस्थित आहे बरं का. कुबेर आहे. इंद्र या भूमीला आले आणि या भूमीमध्ये इंद्राने याग केले बरं का. इंद्र येऊनी भूमीशी याग संपादिले अहर्निशी इंद्रायणी इंदोरिशी पंचक्रोशी या पासोनी. इंद्र येऊनी या भूमीशी, या भूमीला इंद्र स्वतः आले. आणि कशा करता आले? ते जगाच्या कल्याणाकरता नाही आले, मग स्वतःचं कल्याण होण्याकरता आले. म्हणजे काय? त्याच्यात जे अनंत दोष होते, अनंत पाप होतं, ते सगळं निवृत्त व्हावा याकरता इंद्रदेवाने इथं काय केलं? तर याग संपादिले. कसे केले? अहर्निशी, रात्रंदिवस. रात्रीचं झोपले नाही, रात्रीही याग सुरू आणि दिवसाही याग सुरू. दोन्ही वेळेला यागाचं अत्यंत अगदी तैल धारवत अशी त्या यागाची स्थिती चालू होती. आणि आपल्यासारखा दरिद्री नव्हता. पावशेर, 2 पावशेर, 4 पावशेर तुपाचा याग नव्हता. तर तो याग असा अगदी हत्तीच्या सोंडेसारखा संपूर्ण असं हे करून त्या ठिकाणी यज्ञ केलेला आहे. कोणी? इंद्राने बरं का. इंद्र, चंद्र, इंद्र ज्या अर्थी आले त्या अर्थी सगळे देव आले असा त्याचा. इंद्र काय आहे? तर सगळ्या देवांचा राजा आहे. आणि सगळ्या देवांचा राजा असल्यामुळे त्या इंद्राला राहू द्या, त्या इंद्राला सहकार्य करण्याकरता सगळ्यात त्यांच्या देवता या ठिकाणी उभ्या राहिल्या. म्हणजे वरुण देवता आली, अग्नी देवता आली, अगदी सगळ्या देवता पंचमहाभूतांना सुद्धा या ठिकाणी वेगळ्या प्रकाराने आवेश घेऊन उपस्थित राहावं लागलं. असा हा आळंदीचा संपूर्ण. म्हणून तर त्या श्लोकामध्ये म्हणताना असं म्हटलंय, काय अलंकापुरी पुण्यभूमी. कोणाचा श्लोक आहे कोणाला माहिती? वदनी कवळ घेत कोणाचा आहे? रामदास स्वामीचा उपयोग फक्त जेव्हा माणसे वारकरी विचार करत हा कोणाचा का असेना पण उत्तम काव्य आहे. ज्ञानवाराचे वर्णन करणार असल्यामुळे आपण ते गृहीत धरू. आणि सगळे लोक सुरुवात करताना त्यांना तिकडे काम आहे म्हणून ते झाले. इंद्राणी या ठिकाणी आले. इंद्राणी यज्ञ केले अहर्निशी आणि त्या यज्ञाचं अनंत पुण्य त्या इंद्राच्या उद्धाराला आणि इंद्रायणीच्या उगमाला अशा प्रकारचं कारण ठरलं. आणि इंदोरी पासून हा जो पंचक्रोश आहे तिथून इंद्रायणी म्हटलं जातं. पुढे तिला इंद्रायणी म्हटलं जात नाही, पण इंद्रायणी म्हणतात आता ओघाने. नाहीतर तिथून काय आहे? इंद्रायणी, इंदोरीशी, पंचक्रोशिया पासोनी अशा प्रकारची ही पंचक्रोश अत्यंत पवित्र आहे. इथली माती पवित्र आहे, इथला कण पवित्र आहे.
अशा पवित्र या क्षेत्रामध्ये भगवान सिद्धेश्वर ज्ञानोबा इथे समाधी घेणार आहेत, या करता काही हजार वर्ष, काही लाख वर्ष अगोदर उपस्थित राहिले आणि भगवान सिद्धेश्वराला या भूमीचं वैशिष्ट्य तेज, या भूमीची ऊर्जा, या भूमीचा एक त्याला मराठीमध्ये फ्रिक्वेन्सी म्हणतात बरं का, त्या ऊर्जा लहरी, त्या लहरी तरंग लहरी किंवा ऊर्जा लहरी अशा जाणवत होत्या आणि म्हणून भगवान शंकराने थांबायला सांगितलं आणि पार्वतीला सांगितलं, हे पार्वती इथं महाविष्णू स्वतः समाधी घेणार आहेत. भविष्य काळामध्ये कलियुगामध्ये त्रयोदशीच्या दिवशी वद्य त्रयोदशीला या ठिकाणी कार्तिक वद्य त्रयोदशीला समाधी घेणार आहेत. फार नंतरचा काळ येतो, पण मग त्या भगवान विष्णूच्या स्वागता करता मला इथं उपस्थित राहणं नितांत गरजेचं आहे. तू यायचं का, तुला चल. आणि नेहमी नवऱ्याचं बायको ऐकतीच असं काही नाही बरं का, असं काही नाही म्हणण्यापेक्षा प्राय हा बायको नवऱ्याचं ऐकत नाही असंच म्हणावं लागतं बरं का. हे सरासरीने जास्त ठरलेले, हे आपलाच काय अपवाद, भगवान शंकराच्या बायकोनं त्याचं ऐकलं नाही, आपल्या बायका आपल्याला ऐकायला लावतात, आपलं ऐकत नाही, हे आपल्या पुढे जास्त झालेले. गंमत आहे, भगवान शंकराने तिचं नाही ऐकलं, पण भगवान शंकर म्हणजे तिथं थोडासा फरक देव आहे ना तो, त्यामुळे ते ऐकत नाही इथपर्यंत. पण आपलं कसं आहे, ते ऐकत नाही हे झालं, पण आपल्याला तिचं ऐकावं लागतं. नाही मी इथं थांबते, तुम्ही जाऊन या. ते म्हणजे मी गेल्यावर येईल की नाही सांगता येत नाही परत. माझा स्वभाव तसा नाहीये. मग ती पार्वती माता तिथे थांबली. तिथे थांबली तर आजही सुद्धा तिथेच आहे, देव इथे आणि ती तिथे. पूर्ववटी माया दिसे ते जाणा प्रत्यक्ष पार्वती. ऐसे सुरुवात काय या प्रमाणाची, देव म्हणती रुक्मिणी हाची योगी देखिला नैली ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याशी. धन्य धन्य धरातळी जो याते दृष्टी न्याळी, तो हात येईल ठाळी वैकुंठ भुवनाशी. येणे हो पूर्ववर्ती माया दिसे ते जाणा प्रत्यक्ष. ऐसे सांगता हरिशी प्रेम ओसंडले धन्य धन्य जयाचे खुशी. हे पुढचं सांगितलं असतो, अगोदरचं सांगितलं. अगोदर पूर्ववटी माया दिशे ते जाणा प्रत्यक्ष पार्वती. याच्या अगोदरचं काय आहे, विठ्ठल. पंचक्रोशयापासून हे झालं, ते अगोदर नाही, ते नाही अगोदर, ते पण वेगळं. जाऊ दे, आपल्याला येथे त्रिवेणी गुप्त असे भैरवापासून भागीरथी वसे. तुम्ही पहा, पूर्वीचं जे भागीरथी कुंड होतं ना, ते असं एवढ्या आकाराचं तुम्ही बघितलेलं आहे, महाराजांनी बघितलेलं आहे. त्याचं भागीरथी कुंड, मूळचं भागीरथी कुंड बघितलेली मंडळी तुम्ही आहे. गरम पाणी यायचं बरं का एकदम, आणि थंडीच्या दिवसात आम्ही तिथंच आंघोळ करायचं. तांब्या ग्लासाने पाणी घ्यायचं, तांब्या भरायचा, एवढं होतं असं ते. आणि ते सदैव गरम पाणी राहायचं, म्हणजे दुपारी ते गार व्हायचं. पिण्याकरता तिथलं एक पाणी वापरायचं आम्ही, आणि तिथं पुढचं त्या गोमुखाचं एक पाणी वापरायचं, असं 2 पाणी. आजही सुद्धा तिथे ना, ते पाणी अत्यंत स्वच्छ पाणी आहे. प्यायला जर ते नेलं तर कुठल्याच प्रकारचा इजा होणार नाही, इतकं स्वच्छ आणि शुद्ध पाणी आहे. तेथे त्रिवेणी गुप्त असे. इथं त्रिवेणी गुप्त आहे. भागीरथी भैरवापासून, म्हणजे भैरवनाथाचं मंदिर आहे की नाही, काशी विश्वेश्वराचं. भगवान भैरवनाथ, काशी विश्वेश्वरच भगवान या ठिकाणी भैरवनाथाच्या रूपाने इथं ग्रामदेवताच्या संरक्षण रूपाने इथे उपस्थित आहे. भैरवाचं वैशिष्ट्य असं आहे की गंमत अशी, 8 भैरव काशीचं संरक्षण करतात बरं का, आणि 7 भैरव पंढरपूरचं संरक्षण करतात. असे 15 भैरव आहेत. किती? 15 भैरव. आणि ह्या 15 भैरवाचा शिवभैरवामध्ये काय समावेश आहे. शिवभैरव म्हणजे भगवान शिव परमात्मा बरं का, त्या शिवभैरवामध्ये समावेश आहे. अशी भैरव कथा फार मोठी आहे की ती जर काढली
तर मला वाटतं 4-2-10 दिवस प्रवचन होतील एवढी मोठी भैरव कथा आहे. विठ्ठल हे सगळेच्या सगळे भगवान शंकराचेच आवेश आहेत, अवतार आहेत बरं का. हो, वीरभद्र सुद्धा भगवान शंकराचाच आवेश, भुजातून निघालेला, कोणी रक्तातून निघालेला, कोणी जटेतून निघालेला. हो, असे भगवान शंकराचे हे वेगळे वेगळे रूप आहेत. त्यामुळं इथं सुद्धा स्वतः भैरवनाथ, हो भैरवनाथ, काशी विश्वेश्वर भैरवनाथाच्या रूपाने इथं संरक्षण करतात संपूर्ण गावाचं, गावाच्या टोकालाच, की जिथे ज्ञानोबारांनी भिंत चालवत आणली अशी ती जागा, आणि त्या जागेमध्ये भैरवनाथ आहे. तर तिथून भागीरथी आहे. भागीरथीचं कुंड 4 ठिकाणी इंद्रायणी पर्यंत उपलब्ध आहे. पण ते आता कुंड बुजले गेले, तर काही कुंड उघडे आहेत, पण त्याच्यावर कचरा घाण वगैरे साचलेली आहे. त्याचं कारण का, समाज अत्यंत दक्ष आहे असा त्याचा विठ्ठल. हो, आपण नेहमी म्हणत असतो समाज दक्ष आहे. त्या समाजातलं एक घटक मी नाही का, आपण नाहीत का. पण आपण करावं तर लोक काय म्हणतील असं आपल्याला वाटतं, म्हणून आपण करत नाही. अर्थात प्रत्येक जणाची ही जागृतीची गरज आहे. स्वतः आपण तिथं केलं पाहिजे. हो, काही दिवस आम्ही ते मागचं कुंड दुरुस्त करत होतो. बाबा वगैरे आम्ही लहानपणी ना ते मागचं कुंड आम्ही दुरुस्त करायचं, आंघोळ वगैरे करायचं आम्ही पूर्वी. हो, पूर्वी म्हणजे तुम्हाला सांगतो, साधारण 80च्या कालामध्ये, 80-82च्या कालामध्ये आपले पोरं पाठीमागच्या कुंडात स्नान करत असत. विठ्ठल बाबा, मोठे बाबा, ही जी मोठी मंडळी आहेत ना, ही पण तिथं स्नानाला येत असत. त्या स्नानाला भागीरथीचं स्नान खाली जाऊन करायचं ना, ते इथं करायचं, असं ते स्नान होत असं आपल्या पाठीमागे तिथं. हो, गोरबा काकाच्या वरच्या बाजूला. त्याच्यानंतर गोरबा काकाच्या हा कंपाऊंड केलंय आणि घाण खूप पडली त्याच्यात. 8 दिवसापूर्वी मी पाहिलं. हो, त्याच्या वर एक आहे, त्या राईतकरांच्या तिथं पुढे एक आहे, ते एक आहे, त्याच्यानंतर खाली, आणि मग भागीरथी. 4 ठिकाणी भागीरथी अभिव्यक्त झालेली आहे. असं भागीरथी, भैरवापासून भागीरथी वसे. हो, आणि पूर्व दिशेला जे भगवान पार्वतीचं मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे ना, तर ती साक्षात पार्वती आहे. म्हणजे पार्वती तिकडे, आईसाहेब तिकडे थांबलेले आहेत. भगवान सिद्धेश्वर इथे आहेत भैरवनाथाच्या रूपाने. या संपूर्ण ग्रामाचं संरक्षण करणारी भैरवनाथ देवता. आणि सगळे तीर्थ जागोजागी आहेत. कोणचं तिथं तीर्थ कुठे आलेलं आहे काही सांगता येत नाही. अशा प्रकारचं या आळंदीचं वैशिष्ट्य का. ही जी गंगा आहे ना, या गंगेला कुबेर गंगा म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? कुबेर गंगा. कुबेर वडा म्हणतात लोक, कुबेर गंगा. या कुबेर गंगा म्हणजे ही कुबेर गंगा का, तर खाली तिथं कुबेर कुंड आहे. तिथं खाली हे जिथं गेलंय तिथं कुबेर कुंड आहे. हो, हा गोपाळपुराच्या खालच्या बाजूला जसं. हो, कुबेर कुंड आहे. भगवान कृष्ण परमात्मा गोपाल स्वरूपाने इथे उपस्थित आहेत, असं या आळंदीचं वैशिष्ट्य आहे. आणि पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे ज्ञानोबारांनी समाधी घेण्याच्या काळाच्या अगोदर भगवान शंकर म्हणजे सिद्धेश्वराची ही जी भूमी होती ना, तिथं स्मशान असायचं. इथं गाव नाही, गाव इकडं होतं. कुठं? ते चिंचीचं झाड वगैरे हे त्या वड्या कुबेर गंगेपासून अलीकडं आणि चाकण चौकापासून पलीकडे गाव. बरं का, गाव कुठं होतं? उत्खनन जर केलं तर तिकडच गाव होतं, आणि संपूर्ण गाव तिकडं. आणि मग इथे ज्ञानोबा त्याच्या पलीकडे ज्ञानोबा राहायला होते. मग ज्ञानोबारांचं संपूर्ण जेव्हा वैभव प्रगट झालं, ज्ञानोबारांची विशेषता प्रगट झाली, त्यावेळेला सगळ्या गावांनी नतमस्तक होऊन ज्ञानोबारांच्या समाधी उत्सवाच्या काळाला एवढा मोठा संपूर्ण देव देवता संत मंडळी उपस्थित राहून समाधी उत्सवाला, तरी सुद्धा तिथं ज्ञानोबारांच्या समाधीला जे सिद्धेश्वराची पूजा गुरुवांचीच होती, म्हणून ज्ञानोबारांची पूजा सुद्धा गुरुवच करायचे. विठ्ठल. आता या भूमीचा अत्यंत पवित्र अशा प्रकारची भूमी आहे. या भूमीमध्ये आपल्याला राहायला मिळणं हेही सुद्धा अगदी कल्पांतीचं आपलं पुण्य असल्याशिवाय इथे राहायला मिळत नाही. आणि इथे राहून जे पेतात त्यांना सुद्धा बरंच पुण्य आहे बरं का. हरिनाम
रस पितात ते त्यांचं चाललंय बरं का, हरिनाम रस. असे ते सुद्धा मंडळी आहेत. आणि या आळंदीमध्ये कुबेराची संपत्ती असल्यामुळे इथे जो जो येईल ना तो निधान 1.5 गुंठ्यात का व्हायला घर बांधल्याशिवाय जात नाही इथून. अशा प्रकारची विशेषता आहे. कीर्तन येऊ नाही तर नाही येऊ, ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाला जाऊ नाही तर नाही येऊ. 2 गुंठे 2 मजले 2 मजले बरं का. हो जर बर का यांना कामाला जर घरी नेलं ना, गावाला कामाला जर नेलं ना, तर ह्यांचा बाप सुद्धा यांना घरात घेऊन उभा राहू द्यायचा नाही खऱ्या अर्थाने बरं का. हो ज्ञानाचा अधिकार काय असेल नसेल तो भाग, पण या भूमीत आल्याचा परिणाम असा अगदी अशिक्षित प्रायः आतापर्यंत अशिक्षित लोक आळंदीला येत असत. आतापर्यंत आता न इलाजाने 12वी पर्यंत शिकलेले इकडे येत आहे न इलाजाने. त्याचं कारण असं, कोरोना जर 3 वर्ष राहिला ना तर हा ओघ सुद्धा बंद होईल. कारण कीर्तनाचा धंदाच चालू शकत नाही. अशा प्रकारची मानसिकता नक्की लोकांची झाल्याशिवाय राहणार नाही. हो आणि बारक्या पोरांचे कीर्तन, आमच्या पोरांनी बी बारक्या पोरांना कीर्तन शिकवले, पण परंपरा चालावी असे याच्या करता शिकवले, त्याच्या धंद्या करता नाही. आपण थोडाफार धंदा तर करतच माणूस तो बाकी निराळा आहे. विठाला लहानपणी बोलायला लावले ना तर पुढे बोलतात. मी लहानपणी सारंग महाराजांना बोलायला नाही लावलं, परिणाम ते अजून पण बोलत नाही, अजून पण मौन धारण ठेवलेले. सगळं शिकून सुद्धा बोलायचं नाही, शिकलं तरी सुद्धा बोलायचं नाही हे ठरवलं होते. आता चांगदेव महाराजांनी समाधीच घ्यायची ठरवलं, करणार काय. अशा प्रकारचं वैशिष्ट्य असतं. बोलायला लावलं तुम्ही फार चांगलं केलं, म्हणजे माझी चूक तुम्ही द्यायला फार उशीर केला, पण आणली आता. त्यामुळे आता नाही याला तरी बोलायला लावा पण थोडस. विठाला अत्यंत पवित्र भूमी, अत्यंत पवित्र भूमी बरं का. या भूमीचं वर्णन करण्याकरता साक्षात वेदही मुका होईल. कारण का, ज्याच्या निश्वासाच्या द्वारा वेद निर्माण झाला तो साक्षात भगवान विष्णू या ठिकाणी समाधिस्थ आहे. या भूमीचं काय वर्णन करावं, या भूमीची काय विशेषता सांगावी, म्हणून तर श्री संत नामदेव महाराजांनी वर्णन करताना लिहिलंय, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव, दैवताचे नाव दैवताचे नाव सिद्धेश्वर, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. पुढे काय, 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा. सिद्ध भेटी म्हणा किंवा सिद्ध भेटी, आणि सिद्ध भेट म्हणजे तेवढंच नाही बरं का, तेवढंच नाही तर ही पंचक्रोशी म्हणजे सिद्ध भेट आहे. ते ध्यानात ठेवायचं, नाही तर ते तेवढंच अगदी 4 एकरचं 2 एकरचं अर्ध्या एकरचं ते नाही सिद्ध भेट, सगळं सिद्ध भेट आहे पूर्ण. ज्ञानोबारांनी तिथं वास्तव्य केलं म्हणून त्याला अधिक महत्व आहे. याच्यात काही नवल नाही, त्याच्यात विशेषता ती एवढीच आहे की ज्ञानोबा आहे तिथं, पण ज्ञानोबा संपूर्ण भूमी म्हणजे ज्ञानोबारांच्या इकडे बाजू काय ना, कुठे चाकणच्या वरच्या बाजूला काळोबा महाराजांची समाधी, आणि काळोबा महाराजांच्या इकडं उजव्या बाजूला ज्ञानोबारांनी जे वास्तव्य केलं 14 दिवस काळोबा महाराजांना पूर्ण म्हणजे पिंडदान करेपर्यंत ज्ञानोबा तिथं थांबले. तिथं ज्ञानोबारांच्या पादुका येतात आणि तिथं संपूर्ण आजान वृक्षाची भेट आहे तिथं बरं का. बघितलंय का तुम्ही, पण बघितलंय का?
तुम्ही पाहिले का? जाऊन पाहिलं. आता पण अत्यंत